कथेचं नाव रात्रीचा पहारा. आकाश श्रीमंतीच्या उच्चांकावर होतं. त्याचं काम एकच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या अशा किल्ल्यांचा शोध घ्यायचा की जे अज्ञात, जुनाट आणि ओसाड आहेत. कारण त्याचा पुढचा अड्डा तयार करायला, त्याचं काम करायला अतिशय सोयीस्कर व्हावं म्हणून. असाच एक किल्ला त्याला सापडला एका जंगलाच्या मध्यभागी. जमिनीने त्या किल्ल्याला कधीच आपल्या कुशीत सामावून घेतलं होतं, पण स्वराज्याचे बुरुज मात्र अजूनही शाबूत होते. ताठ मानेने आकाशाकडे पाहत होते. ह्या किल्ल्याचा इतिहास तर सोडाच, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा देखील कुणाला माहिती नव्हत्या. हा किल्ला आकाशने निवडला त्याच्या काळ्या धंद्यातील सगळ्यात घाणेरडं काम, अर्थात बनावट दारू तयार करण्यासाठी. आसपासच्या गावकऱ्यांनी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला देखील दिला. तिथले स्थानिक लोक त्याला म्हणाले की तिथे युद्धात मारल्या गेलेल्या मावळ्यांच्या आत्मा अजूनही भटकतात. पण आकाशने कुणाचंच ऐकलं नाही. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सर्व काही शांत होतं. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. अर्थात आकाशही तिथेच होता. शेवटी ही त्याची न्यू साईट होती. बेईमानीचा धंदा ते सगळेच प्रामाणिकपणे करण्यात व्यस्त होते. अचानक त्यांच्यातला एक कामगार दुसऱ्याला म्हणाला, "अरे यार, मला मगाचपासून असं वाटतंय कोणीतरी माझ्या मागे मागे चालते." दुसऱ्याचा चेहरा आधीच पांढरा पडला होता. तो भीतीने थरथरत होता, कारण त्याच्या साथीदाराच्या बोलण्याची वेळ आणि त्याच वेळी त्यांच्या पाठीमागे रक्ताने माखलेला चेहरा दिसण्याची वेळ एकच झाली होती. रात्रीचा दुसरा प्रहरही उलटून गेला होता. तिसऱ्या प्रहराची रात्र. किल्ल्याच्या अंधारात मशाली पेटलेल्या दिसू लागल्या. असेल आपल्यातलंच कोणीतरी असं म्हणत प्रत्येकाने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र एकाने सहज जवळ जाऊन पाहिलं तर त्या मशाली नाचवण्यासाठी कोणाचे हातच नव्हते. नाही त्यांना मानवी शरीराच्या अस्तित्वाचा आधार होता. हवेत तरंगत त्या मशाली एकामागे एक वाढत जात होत्या. त्याच वेळी त्यांच्यातल्या एकाची दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेली किंचाळी ऐकू आली आणि त्या पाठोपाठ तो इसमही गायब झाला. दूर कुठेतरी अंधारात. काही क्षणांनी सगळ्यांना रणशिंग फुंकल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सगळेच गोंधळले, घाबरले, दिशाहीन पळू लागले. मात्र आता उशीर झाला होता. एक ललकारी गरजली, आसमंतात घुमली, "हर हर महादेव!" आणि खोल अंधाराच्या गर्तेतून रक्ताने माखलेले हजारो मावळे बाहेर आले. दुसऱ्या दिवशी त्या किल्ल्यावर कुणाचंच अस्तित्व शिल्लक नव्हतं. फक्त भिंतींवर रक्ताने लिहिलेलं होतं, "पहारा अजूनही सुरू आहे." धन्यवाद. ही कथा आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया नवीन कथेसह पुढच्या भागात. भैमंजिरी.